नमस्कार, मी कोमल पाटील, एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। मंडळी, मी सध्या गोपाळपूर परिसरात आहे। आपण बघतोय माझ्या मागे गोपाळपूर आहे। खरं तर पंढरपूर मंगळवेढ्याला जोडणारा हा महत्त्वाचा जो मार्ग मानला जातो, त्यानंतर पंढरपूर आणि कर्नाटकलाही जोडलेला हा महत्त्वाचा जो मार्ग आहे तो मानला जातो। गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण पंढरपूर मधली परिस्थिती पाहिली तर जवळपास पूरजन्य परिस्थिती जी आहे ते पंढरपूर मध्ये निर्माण झालेली आहे। कालचीच आपण जर दृश्य पाहिली तर जो छोटा पूल आहे तो पाण्याखाली गेलेला होता आणि आता मोठा पूलही जवळपास पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। पण दुसरीकडे जर आपण विचार केला तर घाट माथ्यावरचं जे पाणी आहे ते आता कमी झालेलं आहे, त्यामुळे उजनी किंवा वीर धरणामधून जो काही विसर्ग होतोय तो कुठेतरी आता कमी प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर गावाकडचे जे नदीकाठची गावं आहेत जिथे पाणी शिरलेलं आहे ती आता कुठेतरी दुपारनंतर ते ओसरायला सुरुवात होणार आहे। सध्या आपण उजनी धरणाची परिस्थिती पाहिली तर जवळपास 1,40,000 क्युसेक एवढा विसर्ग उजनीमधून होतोय आणि भीमा नदी सध्या 1,00,000 जवळपास 87,000 क्युसेकने वाहते, कारण परवाच्या दिवशी जो 2.25 लाखांचा विसर्ग भीमेत उजनीमधून सोडण्यात आला होता तो आता पंढरपुरात पोहोचलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच पूरजन्य परिस्थिती पंढरपूरमध्ये निर्माण झालेली आहे। अनेक सखोल भागांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे, मात्र दुपारनंतर हे पाणी ओसरायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे खरं तर एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। पाण्याचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। पाहत राहा एबी मराठी न्यूज पंढरपूर।